जय श्रीराम मंडळी, आज आलेलो आहोत जयगड किल्ल्याला भेट द्यायला। ह्या किल्ल्याला मी रिव्हिजिट करत आहे। ह्या किल्ल्याचा ब्लॉग शूट करायचा होता म्हणून, तर ह्या किल्ल्याची माहिती मी ह्या ब्लॉग मध्येच देणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट आणि मेसेज करून नक्की सांगा। तर आता आपण जाऊया किल्ल्याच्या आतमध्ये आणि बघूया हा जयगडचा किल्ला कसा आहे। मित्रांनो, आम्ही आता किल्ल्यामध्ये आज जात होतो, तर इथे एक शूटिंग चालू होतं। तर पहिलं वाटलं की नॉर्मल शूट आहे, पण इथे सगळी नसती थेरं चालू होती। ही लोक पुण्यावरून आली होती, तर त्यांना इथून आम्ही हकलून लावलेलं आहे। तर कशी ती मराठी माणसं होती, सॉरी बोलले, त्यांना आम्ही समजून सांगितलं, त्यांनी त्यांची चूक मान्य केली, म्हणून त्यांना आम्ही चांगलेपणी पाठवलेलं आहे। पण जर किल्ल्यांवर असं कोणी दिसलं आणि ते चांगलेपणी सांगून जर नाही ऐकलं तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। आणि शक्यतो जे किल्ले पुरातत्व विभागाच्या अंडर आहेत त्याच्यावर असली थेरं करायला मुळातच परमिशन नाही। आणि एक मराठी माणूस म्हणून, एक महाराष्ट्रीयन लोक म्हणून आपल्याला एक समजायला पाहिजे की जे महाराजांचे गड किल्ले आहेत ना, हे फिरण्यासाठी आहेत, त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आहेत, ना की फालतू थेरं करण्यासाठी आणि चाळे करण्यासाठी। मित्रांनो, आणि इथे जी आजची प्रेमी युगल आहेत, तुम्ही तुमची काशी कुठे पण करा, पण गड किल्ल्यांवर येऊ नका। इथे गड किल्ले हे तुमचे प्री वेडिंग शूट करायला किंवा भिंतींवर नावं लिहायला हे गड किल्ले नाही आहेत। हे जे गड किल्ले आहेत ना, हे मावळ्यांच्या रस्त्याने उभे राहिलेले गड किल्ले, हा आपला पूर्वजांचा इतिहास आहे। तुम्हाला अक्षरशः लाजा वाटायला पाहिजे जी गड किल्ल्यांवर असली थेरं करतात। तर तुम्हाला ह्या थेरांचं एक छोटंसं उदाहरण आज या किल्ल्यावर मी दाखवते, तर चला माझ्यासोबत। मित्रांनो, हे बघा, माझ्या पाठी तुम्ही बघत असाल आजच्या प्रेमी युगलांची थेरं बघा। महाराजांनी ज्या पिढीसाठी रक्त स्वतःचे सांडले, आज तीच पिढी येऊन काय थेरं करत आहे। प्रेमी युगलाचे बरेचसे दिवस असतात, तुम्ही सेलिब्रेट करा, तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही, पण गड किल्ल्यांवर नाही। गड किल्ले कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही, जिथे येऊन तुम्ही असली थेरं कराल। जर तुमच्या घरावर कोणी असली थेरं येऊन केली तर तुम्ही खपवून घ्याल का? नाही ना। तर तसंच आहे, गड किल्ले ही तुमच्या सुद्धा बापाची प्रॉपर्टी नाहीये। जर आमच्या समोर असली थेरं करताना कोण दिसलं तर ओपन चॅलेंज आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई माझ्याकडनं तरी केली जाईल। आता एकाला समजून पाठवलेलं आहे, पण पुढच्याला असं करताना कोण दिसलं, चांगलेपणी नाही ऐकलं तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। मंडळी, हे रहाटे काका आहेत जे जयगड किल्ल्याची देखरेख करतात। हे पुरातत्व विभागाच्या अंडरमध्ये राहून काम करतात। जर ती जी लोक आली होती तर काकांनी पहिले त्यांना हकलवलं होतं, काकांना काही ते जुमानले नाही। पण जेव्हा आम्ही भांडायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आम्हाला खोटं सांगून इथे थांबायचा प्रयत्न केला, पण नाईलाजाने आम्हाला त्यांना शिवप्रतिष्ठानचं नाव सांगावं लागलं।
तेव्हा ते इथून निघून गेले. खरं तर मी प्रतिष्ठानचं नाव कुठेच वापरत नाही किंवा कोणत्याही संस्थेचं नाव वापरत नाही, पण अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा भाग पडतो की आपल्या गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचं नाव वापरण्यासाठी आणि जे आपल्या प्रतिष्ठानचं नाव आहे शिवप्रतिष्ठान, अशा ठिकाणी नाव वापरणं खरंच खूप गरजेचं असतं. म्हणून आम्ही सध्या काय करतोय की जे लोक असतात असे गड किल्ल्यांवर फिरतात, तर असे जे आम्ही बॅच आहेत ना, तसे बॅच लावून फिरतो, जेणेकरून समोरच्या लोकांना एक वचक बसावी आणि त्यांना एक शिस्त लागावी की महाराजांच्या गड किल्ल्यांवर असली थरं करू नये. ह्याच्या पाठी आमचा काही चुकीचा उद्देश नसतो आणि प्रतिष्ठानचं नाव आम्ही कोणत्याही चुकीच्या कामासाठी वापरत नाही. वापरलं तर अशाच चुकीच्या गोष्टींना आळा बसण्यासाठीच वापरतो. जर तुम्ही कधी इथे किल्ल्यावर फिरायला आलात, जर तुम्ही कोणतं चुकीचं काम करत असाल तर हे काका तुम्हाला नक्कीच अडवतील आणि जर तुम्ही त्यांना नाही ऐकलात तर तुमच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच इथे केली जाईल.